अपडेटसाठी। आणि यानंतर आता एसटी संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। एसटीच्या तिकीट दर वाढी विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। कोल्हापुरातील सेंट्रल बस स्टँड परिसरात शिवसेनेनं चक्काजाम आंदोलन सुरू केलेलं आहे। एसटीची भाडेवाढ त्वरित रद्द करावी, एसटीला ऊर्जित अवस्था मिळावी यासह अन्य अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जात आहे। आणि त्याची थेट दृश्य सध्या साम टीव्हीवरती आपण पाहतोय। उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू केलेली आहे। आंदोलनाच्या ठिकाणी मोठा पोलीस फाटा सुद्धा आता तैनात करण्यात आलाय। रणजित माजगावकर आपले प्रतिनिधी थेट आपल्याला तिथून जोडले गेलेत। रणजित, नेमकं कसं तिथलं सगळं परिस्थिती आहे? कोल्हापूर सेंट्रल बस स्टँड परिसरात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे कार्यकर्ते जमलेले आहेत। यांनी एसटी दरवाढी विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली, चक्का जाम आंदोलन केलं, तसंच काही एसटी अडवण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना आता ताब्यात घेतलेलं आहे। कार्यकर्त्यांची धरपकड केलेली आहे आणि त्यांना एका ठिकाणी या परिसरातून घेऊन गेलेले आहेत। या ठिकाणी आंदोलन सुरू असताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त आज सकाळपासून या ठिकाणी तैनात करण्यात आला होता। सेंट्रल बस स्टँड मध्ये येणाऱ्या सर्व एसट्या अडवून हे आंदोलन झाल्याने पोलिसांनी याची तात्काळ दखल घेऊन हा मार्ग आता रिकामा केलेला आहे। अच्छा, धन्यवाद रणजित। अगदी सविस्तर अपडेट आपण आताच्या क्षणाची या संदर्भात दिलेली आहे। एकंदरीतच आपण पाहतोय की परिवहन मंत्र्यांनी एसटी भाडेवाढी संदर्भात हात झटकल्यानंतर आता उबाठा जी आहे ती आक्रमक झाली आहे। कोल्हापुरात निदर्शनं सुरू आहेत।